सकाळी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे रात्रपाळी जे 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 डीओ होते PSI पूनम यांनी फोन करून माहिती दिली की मुलगी नामे निशिता भीमराव सोनोने वय 16 वर्ष राहणार धरमपेठ गवडीपुरा नागपूर ही घरून त्याच्या आईवडिलांना एक मेसेज टाकला की मी माझ्या स्वतःच्या इच्छेने माझं जीवनयात्रा संपवत आहे असा मेसेज टाकून ती घरून कोणालाही काही न सांगता निघून गेली। या माहितीच्या आधारावर रात्रपाळी अधिकारी यांनी तात्काळ आम्हाला माहिती दिली। सदरच्या माहितीचं विश्लेषण करून आणि त्यांचं व्यवस्थित वर्णन घेऊन आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI ग्रुप आणि कंट्रोलच्या ग्रुपवरती सदरची माहिती शेअर केली व तात्काळ त्या मुलीचा शोध घेण्याकामी स्टाफसह रात्रपाडी अधिकारी हे रवाना झाले। त्यानंतर त्यांनी COCला कॅमेरे बघून त्या मुलीला ट्रेस करत कुठे कुठे ती जात आहे तर ती अंबाझरी तलावाकडे जात असल्याचं निदर्शनास आलं। त्यावरून अंबाझरी पोलीस स्टेशन येथील जे अंमलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबाझरी यांनी त्यांचे सुद्धा अंमलदार यांना अंबाझरी तलाव येथे पाठवले आणि ते पाठवत असताना सदरची मुलगी हे तिथे जीवनयात्रा संपवण्यासाठी तलावामध्ये तिने उडी घेतलेलीच होती। त्या दरम्यान कुणीतरी वाचवा म्हणून ओरडले तर त्या ठिकाणी जे विविध शाळेचे विद्यार्थी हे पोहण्याचा सराव करण्यासाठी आज सुट्टी असल्यामुळे आलेले होते त्यांनी सुद्धा तिला जीव वाचवण्यासाठी मदत केली आणि त्यांचे जे कोच आहे त्यांचं नाव आहे अक्षय नरेंद्र नवले वय 26 वर्षे प्लॉट नंबर 10 गजानन महाराज मंदिर न्यू माडगीनगर नागपूर। या कोचला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही अशा एका कोचनी आणि एका व्यक्तीने तिचा जीव वाचवला आणि तिला सुखरूप तलावातून बाहेर काढले आणि बाहेर काढून तात्काळ आमच्या ताब्यामध्ये दिले आणि आता ती मुलगी जी आहे ती सुखरूप आहे, तिचा जीव वाचवण्यात आलेला आहे आणि कायदेशीर जे काही प्रक्रिया आहे तिथे काउन्सिलिंग वगैरे करून तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात येईल। धाडसी कार्य केलं या मुलांनी, काय बोलाल? खरोखरच या मुलांनी खूपच धाडसाचं काम केलेलं आहे। एक म्हणजे जे जीव त्यांनी वाचवलेला आहे आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी वरिष्ठांना सदरची माहिती सादर करून पुढची तजवीज आम्ही ठेवत आहे। ईशान कमलेश पांडे आहे। आज आम्हाला सरांनी सरावासाठी बोलवलं होतं अंबाझरी लेकला। आम्ही थोडा वेळ 1 तास स्विमिंग केली आणि त्यानंतर आम्ही पाण्याजवळ आम्ही किनाऱ्याजवळ होतो आणि त्यावेळेस सरांकडे सगळे धावत आले का तिकडे पोरगी एक डुबत आहे म्हणून। नंतर मी आणि माझे मित्र गेले तिथे वाचवायला तिला आणि आम्ही वाचवलं तिला। झालं। पोलीस कसे काय आले? नंतर पोलीस सरांनाही फोन केला तिथून। नंतर पोलीस पण धावत आले। नंतर आम्ही त्यांना वाचून त्याला कव्हरअप केला आणि त्याला वरती आणलं। तुम्ही नेहमी तिथे स्विमिंगला येतात? हो, आम्ही नेहमी NIT आणि अंबाझरीला स्विमिंग करायला येतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।